अमेरिका, इस्रायल, इराणचं युद्ध आता भारताच्या वेशीवर आलंय का? श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची युद्धनौका बुडाली आहे. इस्रायल अमेरिकेच्या पाणबुडीनं हल्ला केल्याची शक्यता आहे. आयरिस डेना ही इराणमध्येच बनवलेली शक्तिशाली युद्धनौका श्रीलंकेच्या बंदरात होती. तिथून बाहेर पडताच गॉल शहरापासून हाकेच्या अंतरावर ही युद्धनौका बुडाली. आता ती बुडवण्यात आली याची कल्पना समोर येत नाहीये. अमेरिकेनं युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या 17 युद्धनौका नष्ट केल्या होत्या. श्रीलंकेजवळच्या बंदरात उभी असलेली आयरिस डेना समुद्रात उतरली आणि अवघ्या काही क्षणात हल्ल्यामुळे बुडाली का अशी शंका उपस्थित होते. या युद्धनौकेवर इराणचे 180 जवान होते. त्यापैकी 30 जवानांना वाचवण्यात यश आले. म्हणजे 150 जवान अधिकारी यांचं काय झालं हा प्रश्न आहे. इकडे इराणच्या नौदलाला मोठा फटका बसलेला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या शहीद सय्यद शिराजी युद्धनौकेवरती त्यांनी हल्ला केलाय. इराणच्या दक्षिणेकडच्या बंदर अब्बास समुद्र किनाऱ्याजवळ इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स नेव्हीची अत्याधुनिक युद्धनौका IRIS शहीद सय्यद शिराजी हिला अमेरिकन हवाई दलानं लक्ष्य केलेलं आहे. ही नौका सुलेमानी क्लास कॉर्व्हेट प्रकारातली असून इराणच्या ताफ्यातील सर्वात प्रगत आणि स्टेल्थ क्षमतेची युद्धनौका मानली जात होती. हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या ताब्यात असल्याचा दावा अमेरिकेनं फेटाळलाय. तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवरील हल्ल्यानंतर हा महत्त्वाचा शिपिंग मार्ग युद्धक्षेत्र म्हणून घोषित केल्याचा इराणनं दावा केला होता. कोणती तेलवाहू नौका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्यास हल्ल्याची धमकी इराणनं दिली होती. मात्र अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळलाय. भारताचा पश्चिम आशियासोबतचा मोठा व्यापार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. जगातल्या 90% तेलाची निर्यात याच मार्गाने होते. हा मार्ग बंद करण्याची धमकी इराणने दिली होती. इराणमधील विशेष पोलीस दलाच्या मुख्यालयावर इस्रायली संरक्षण दलाने हवाई हल्ला केलाय. इराणमधील विशेष पोलीस दलाचं मुख्यालय त्यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. इस्रायली संरक्षण दलानं इराणवरती ही मोठी कारवाई केलेली आहे. इराणची राजधानी तेहरान भीषण स्फोटांनी हादरली. अमेरिका आणि इस्रायलची मोठी लष्करी कारवाई त्यामुळे हा हादरा शहराला बसला. तेहरानमधील विविध महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष करण्यात आलं. शहराच्या अनेक भागातून धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. प्रादेशिक तणाव आणि इराणच्या अलीकडच्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून ही संयुक्त लष्करी कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इस्रायलच्या तेल अवीवमध्ये हाहाकार माजला. 40 इमारतींवरती हल्ला करण्यात आलाय. व्यावसायिकांचंही त्यामुळे मोठं नुकसान झालंय. नागरिकांना बंकर्समध्ये राहण्याचं आवाहन सरकारनं केलेलं आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तेल अवीवमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला आहे. अनेक रहिवासी आणि व्यावसायिक व्यापारी इमारतींवरती, व्यापारी संकुलांवरती हे हल्ले झालेले आहेत. दरम्यान कुर्दिस्तानमध्ये तणाव, बानेह शहरावर भीषण हवाई हल्ले सुरू आहेत. इराणच्या पश्चिम सीमेवरील या भागामध्ये हे हवाई हल्ले सध्या सुरू आहेत. कुर्दिस्तान प्रांतातील बानेह शहरात हे हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायल दलांनी इराणमधील विविध भागांना लक्ष्य केल्यानंतर आता कुर्दिस्तानमधील या महत्त्वाच्या शहरावरही हल्ले करण्यात आले. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ वॉरने इराणच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे फोटो जारी केलेत. ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान 4 US आर्मी रिझर्व्ह सैनिकांचा मृत्यू झाला होता. कुवेतमधल्या पोर्ट ऑफ शुएबा इथे एका ड्रोन हल्ल्यादरम्यान या सैनिकांचा मृत्यू झाला. आम्ही आमच्या सैनिकांचा सन्मान करतो. त्यांचं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबांचा त्याग कधीही विसरला जाणार नाही अशी श्रद्धांजली आर्मी रिझर्व्ह कमांडचे प्रमुख रॉबर्ट हार्टर यांनी वाहिली आहे. दरम्यान इराण आणि इस्रायलमधील युद्धाची धग शेजारील देश तुर्कीपर्यंत पोहोचली आहे. इराणमधून डागलेलं एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत आल्यानं तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाची तडजोड केली जाणार नाही असा इशारा त्यांनी इराणला दिला आहे. इराणच्या नवीन सुप्रीम लीडरची घोषणा करण्यात आली आहे. मोज्तबा खामेनी हे इराणचे नवे सुप्रीम लीडर आहेत. खामेनींचा मुलगा इराणचा नवा सुप्रीम लीडर बनलाय. आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचा नवा सर्वोच्च नेता कोण हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता आणि दीर्घकाळ तर्कवितर्क आणि चर्चांनंतर असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने देशाच्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या रूपात मोज्तबा खामेनी यांच्या नावाची घोषणा केली. मोज्तबा हे आयातुल्ला अली खामेनी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.